आणि एक महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण भारतासाठी। भारतात HMPVचा पहिला रुग्ण आढळलाय आणि 8 महिन्याचा एक चिमुकलं बाळ संक्रमित झाल्याची माहिती समोर येते। बेंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला आहे। बेंगळुरूच्या खासगी रुग्णालयामध्ये टेस्ट करण्यात आली होती। खासगी रुग्णालयात रिपोर्ट आलाय आणि सरकारी रुग्णालयानं ही टेस्ट केली नसल्याची माहिती बेंगळुरू आरोग्य विभागानं दिलेली आहे। चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, त्याचा हाहाकार माजलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक देश अलर्ट मोडवर आले। दरम्यान महाराष्ट्र देखील अलर्ट मोडवर आलाय। खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसंच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना देण्यात आल्या। तसंच घाबरण्याची गरज नाही, तुम्ही भीती पसरवू नका असा सल्लाही देण्यात आलाय। तसंच ही मार्गदर्शक तत्व केवळ दक्षता बाळगण्यासाठी आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। डॉक्टर अविनाश भोंडवे सर आपल्या सोबत आहेत, माजी IMA आहेत, अध्यक्ष आहेत। सर आपलं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। मुळात किती खबरदारी घ्यायला हवी आणि काय स्वरूपाच्या सूचना तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना कराल? HMPV म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा विषाणू सध्या याची साथ चीनमध्ये चालू आहे, मलेशियातही येथे रुग्ण सापडलेले आहेत आणि भारतातही याचा पहिला रुग्ण बेंगलोरला सापडलेला आहे। परंतु याची फारसं आपण काळजी करण्याचं कारण नाही, कारण हा काही कोरोनासारखा कुठलीही माहिती नसलेला नवीन विषाणू नाही। 2001 मध्येच हा विषाणू वैद्यकीय शास्त्रज्ञांनी हा शोधून काढला होता आणि त्याचं विलगीकरण करून त्याचा अभ्यासही झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक त्याच्या गोष्टी ज्या लक्षात आलेल्या आहेत, त्यामध्ये ह्यापासून ज्या वेळेला रुग्ण बाधित होतात त्यांना 2 वर्षाखालील आणि 65 वर्षावरच्या व्यक्तींना ह्याचा जास्ती धोका असतो। ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनाही थोडा जास्ती धोका असतो, परंतु सामान्य सर्दी खोकल्यासारखाच हा साधारणतः 5 ते 10 दिवसात पूर्ण बरा होतो। याच्यामध्ये सुरुवातीला सर्दी होणं, घसा दुखणं, खोकला येणं अशा पद्धतीचे त्रास होतात, तापही येतो, परंतु जर तो त्या काळात आपण विश्रांती घेतली, औषधं घेतली तर तो पूर्ण बरा होतो। काही रुग्णांमध्ये मग त्याचा तो पुढे सरकायला लागतो श्वसन मार्गामध्ये आणि मग त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, दम लागतो आणि क्वचित प्रसंगी छातीत दुखायला लागतं आणि न्यूमोनियाही होतो। परंतु याचा मृत्यूदर जो आहे हा खूप कमी आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन लागण्याची म्हणजे जसं कोविडमध्ये किंवा कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागायचा तसाही याच्यामध्ये सुरुवातीपासूनच लगेच लागत नाही आणि हा पूर्ण बरा होतो। आणि याचे प्रतिबंधक जे उपाय आहेत हे कोविड सारखेच आहेत। सर्व श्वसन संस्थांचे जे आजार असतात त्याच्यामध्ये जी काळजी घ्यायची असते तीच काळजी याच्यामध्ये घ्यायची असते। ते म्हणजे सर्वात प्रथम आपण आपल्या चेहऱ्याला, नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने धुवावेत। गर्दीमध्ये जाणं टाळावं। आपण बाहेर जाताना आपल्याला नाकातोंडावर आपण मास्क घातला पाहिजे आणि तो व्यवस्थितपणे बांधला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाला याचे त्रास सुरू झाला तर त्यांनी कामावर न जाता किंवा शाळेतल्या मुलांना शाळेत न पाठवता त्यांना एक 4-5 दिवस पूर्ण विश्रांती द्यावी आणि जर हा ताप वाढला, खूप कडक ताप राहिला आणि जर दम लागायला लागला, जर त्या व्यक्तीला थोडासा त्रास वाटायला लागला तर किंवा ताप खूप कडक जास्त काळ राहिला तर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज असते। आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आणि संपूर्ण देशभरातल्या सर्व राज्य सरकारांनी याची काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच्या काळजीमध्ये साधी सर्दी ताप खोकल्याचीच औषधं घ्यावी लागतात। यामध्ये फार वेगळी औषधं द्यावी लागत नाही, अँटीबायोटिक्सचं मुळीच त्याची गरज नसते। त्याचबरोबर याच्यामध्ये क्वचित प्रसंगी सलाईन लावावं लागतं जर त्या व्यक्तीचं डिहायड्रेशन झालं असेल तर, आणि जर अगदीच श्वासाचा त्रास होत असेल तर ऑक्सिजन लावावं लागतं। परंतु त्या दृष्टीने सर्व काळजी ही सरकार घेत आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। मी एवढंच सांगेन की ह्या आजाराला घाबरू नका, हा करोना नाही। आपण दक्ष राहा, काळजी घ्या, काळजी करू नका। अगदी काळजी घ्या हे सांगताय तुम्ही, महत्त्वाचं आहे। मात्र सर आणखीन एक महत्त्वाची बाब की चीनमधनं जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये अगदी स्मशानभूमीमध्ये सुद्धा रांगा लागल्या आहेत मोठ्या प्रमाणात, तिथे सुद्धा गर्दी होती असं दिसतंय, यात किती तथ्य आहे? आता चीनमधल्या
जे काही माहिती नेहमी समोर येते त्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह असतं. तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळात सुद्धा जगामध्ये हा पसरण्यापूर्वी या पद्धतीची काळजी घेतली, या पद्धतीचे व्हिडिओ प्रसिद्ध होत होते. चीनमध्ये अर्थातच थोडी अतिदक्षता पाळण्यासाठी या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि थोडीशी जरी सर्दी असली तरी सुद्धा त्याची तपासणी करावी अशा प्रकारचे आदेश आहेत. चीनमध्ये आता इन्फ्लुएन्झाचीही साथ आहे, HMPV पण साथ आहे आणि मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या आजाराची साथ आहे. परंतु त्यातल्या HMPV रुग्ण जास्ती आजारी आहेत आणि सरकारी आदेशामुळं त्या पद्धतीचे तिथं रुग्णालयामध्ये ती काळजी घेतली जात आहे किंवा भरती होत आहे. आपल्या देशामध्ये या पद्धतीने घाबरायचं कारण नाही. आपण आपली काळजी घ्यावी आणि आपल्या डॉक्टरांकडूनच याचा उपचार करून घ्यावा. HMPV आहे की नाही हे तपासल्याशिवाय रुग्णालयामध्ये दाखल होण्याची गरज नाही. जर तुम्हाला खरोखरच त्रास असेल तरच तुम्ही हे दाखवा, विनाकारण पॅनिक होण्याची गरज नाही. आज अनेकदा अनेक ठिकाणी सोशल मीडियावर आणि अनेक ठिकाणी हा आजार विनाकारण हाईप केला जात आहे आणि एवढं हे घाबरण्याचं कारण नाही. कोविड इतका हा निश्चितच घातक किंवा धोकादायक नाही. भोंडवे सर, चीननेही असा दावा केलेला आहे की थंडीचं प्रमाण चीनमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. तशी परिस्थिती तुलनेत म्हणजे उष्णकटिबंध असणाऱ्या परिसरामध्ये तेवढे तशा परिणाम होणार नाही असा एक अंदाज कोरोनाच्या काळात सुद्धा वर्तवण्यात आलेला होता. यावेळेला त्या संदर्भात काय स्थिती? हे अगदी बरोबर आहे, कारण हा आजार ह्या विषाणूचा जो अभ्यास झालेला आहे तो थंडीच्या दिवसामध्ये तो जास्ती वेगाने उद्भवतो. आता आपल्याकडेही थंडीचं सीझन चालू आहे आणि नुकतंच काश्मीरमध्ये बर्फ पडल्यामुळे थंडीची लाटही सगळीकडे आलेली आहे आणि यामध्ये असे रुग्ण नेहमीच सापडतात आणि सर्दी खोकला आणि दम लागणं किंवा हे त्रास हे अनेकांना होत असतात. फक्त हा यापूर्वीही कदाचित ह्या आजाराचे रुग्ण आपल्या इथं असतीलही, फक्त त्याचं निदान केलं जात नव्हतं आणि त्यामुळं निश्चितच घाबरण्याचं कारण नाही. आता सुद्धा हे रुग्ण आपल्याकडे आढळतील, एखाद्या वेळेचं प्रमाणही वाढेल, परंतु ते धोकादायक निश्चितच ठरणार नाही. नक्कीच. भोंडवे सर, एक शेवटचा प्रश्न आणि छोटा प्रश्न. आतापर्यंत लसी ज्या घेतलेल्या आहेत भारतीयांनी संपूर्ण भारतात, त्यामुळे काही फायदा होईल का अशा स्वरूपाचे विषाणू जे येत आहेत त्याला थोपवण्यासाठी? मला असं वाटतं की आपण काळजी घेतली तर ह्याचा निश्चितच फायदा होईल. निश्चितच आपल्याला हा आजार रोखता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्झाची याची साम्य असल्यामुळं जर आपल्याला काळजी वाटत असेल तर इन्फ्लुएन्झाची लस सगळ्यांनी घ्यावी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं कोविडच्या काळामध्ये कोविडची लस उपलब्ध होत नव्हती. जर हा आजार मोठ्या प्रमाणात अनेक देशात पसरला, जर याची जागतिक साथ येते असं जर लक्षात आलं तर कदाचित याची लस या कोरोनाच्या लसीपेक्षाही लवकर येऊ शकते. त्याच्यामुळं हे निश्चित आहे की हा आजार घाबरण्याचं काही कारण नाही. आणि आपल्या देशामध्ये आपल्या इथं उष्णकटिबंध असल्यामुळं आपल्या इथं थंडी पडते, परंतु भारताच्या काही भागांमध्ये ती जास्त पडते. विशेषतः दक्षिण भागामध्ये तर थंडीचं प्रमाण नसतं. पण त्याचा विचार न करता याचे रुग्ण जरी आढळले तरी आपण फारसं काळजी करण्याचं कारण नाही, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अगदी. तर काळजी जास्त करू नका, मात्र काळजी घ्या हा मोलाचा सल्ला डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद भोंडवे सर, आमच्याशी बातचीत केलीत त्यासाठी.